नमस्कार, राधा कुलकर्णीच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रसादाचा शिरा करणार आहे. आता मी तुम्हाला त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य सांगते. आता मी त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. रवा 1.25 वाटी, 1.25 वाटी तूप, 1.25 केळं, 1.25 वाटी दूध, केशरयुक्त दूध, बदाम, काजू, बेदाणे आणि जायफळ वेलची पावडर. आता आपण प्रथम तूप टाकून घेऊ. तर मी सध्या थोडं टाकलेलं आहे. जसं रव्याला लागेल तसं आपण टाकून घेऊया. सध्या मी आता थोडं तूप टाकलंय. जसं जसं लागेल तसं आपण टाकूया. आता रवा घालते. हे आता 1.25 वाटी रवा आपण तुपामध्ये टाकलेला आहे. चांगला तो भाजून घेऊ. चांगला ब्राऊन होईस्तोवर भाजायचा चांगला, म्हणजे प्रसादाला रंग छान येतो आणि चवीलाही छान लागतो प्रसाद. आता छान रवा होत आलाय आणि छान रव्याने तूप सोडलंय बघा. आता रवा होत आलेला आहे आणि हे आपण कट केलेलं केळं त्याच्यात परतून घेऊ. केळं चांगलं परतून घेतलं की त्याला खमंग वास येतो छान. आता मी केळं टाकलंय आणि केळं छान परतून घेते. केळं चांगलं परतलं गेलं ना की मग शिरा टिकतो चांगला. पण कचवट राहिलं केळं तर शिरा लवकर आंबू शकतो. म्हणून प्रसादाच्या शिऱ्यात केळं परतलेलं खमंग लागतं. हे दूध टाकून घेऊ थोडं. लागेल तसं आपण टाकून घ्यायचं प्रसादाचं शिरा. अजून थोडंसं टाकते. साखर सांगायची राहिली साहित्यामध्ये, पण आता साखर मिक्स करायची. 1.25 वाटी साखर मिक्स करायची याच्यात. 1.25 वाटी रवा आहे तर 1.25 वाटी साखर घालायची. आपण प्रसादाला नेहमी सगळं 1.25 घेतो, त्याप्रमाणे 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी दूध, 1.25 वाटी तूप आणि 1.25 वाटी रवा. आता आपण हे केशरयुक्त दूध घालायचंय आणि वेलची पावडर, वेलची पावडर 2 चमचे, ड्रायफ्रुट्स सगळे हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला हवे तेवढे घाला तुम्ही. सगळं घालून झालेलं आहे. आता याला मस्त वाफ आणू. 2 मिनिटाची वाफ आणायची की झाला. तर आपला प्रसाद तयार आहे. मी सर्विंग बॉल मध्ये काढून घेते. आता आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. तुम्ही ह्याप्रमाणे करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया नव्या रेसिपीसह. नमस्कार.